नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये। मित्रांनो, केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी एक महत्त्वाची घोषणा करण्यात आली। केंद्र सरकारच्या कर्मचारी निवृत्ती वेतन आणि निवृत्तीधारक कल्याण विभागानं नुकत्याच जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार त्यांनी आता राष्ट्रीय पेन्शन प्रणाली म्हणजेच NPS अंतर्गत UPS म्हणजेच युनिफाईड पेन्शन स्कीम ज्यांनी निवडली आहे अशा कर्मचाऱ्यांना आता स्वेच्छानिवृत्ती म्हणजेच VRS संबंधीचे नवीन नियम लागू होणार आहेत। सांगण्यात आले की हे नियम रूल 13 अंतर्गत युनिफाईड पेन्शन स्कीममध्ये समाविष्ट असलेल्या केंद्रीय कर्मचाऱ्यांना स्वेच्छानिवृत्ती घेण्याचा अधिकार देतात। या नियमानुसार जर एखाद्या कर्मचाऱ्याने 20 वर्षांची नियमित सेवा पूर्ण केली असेल तर तो स्वतःहून स्वेच्छानिवृत्ती घेऊ शकतो। हे पाऊल कर्मचाऱ्यांना त्यांच्या निवृत्ती नियोजनामध्ये अधिक स्वातंत्र्य आणि स्थैर्य देतं। केंद्र सरकारनं स्पष्ट केलंय की या नियमांचा लाभ घेण्यासाठी कर्मचाऱ्यानं आपल्या नियुक्ती प्राधिकरणाला किमान 3 महिन्यांपूर्वी लेखी सूचना देणं आवश्यक आहे। म्हणजे जर एखादा कर्मचारी 20 वर्षांची सेवा पूर्ण केल्यानंतर निवृत्ती घेण्याची इच्छा व्यक्त करतो तर त्यानं 3 महिन्यांपूर्वी आपली नोटीस सादर करावी। सरकारनं स्पष्ट केले की UPS अंतर्गत स्वेच्छानिवृत्ती घेणाऱ्या कर्मचाऱ्यांना पेन्शन, ग्रॅज्युटी आणि इतर निवृत्ती वेतनाचे लाभ हे पात्रतेनुसार मिळतील। या नवीन नियमांमुळे कर्मचाऱ्यांना आर्थिक सुरक्षिततेसोबतच लवचिकतेची संधी देखील मिळेल। तज्ज्ञांच्या मते हा निर्णय UPS प्रणालीला जास्त आकर्षक बनवेल आणि कर्मचाऱ्यांमध्ये सरकारविषयीचा विश्वास वाढीस लागेल। या नवीन गाईडलाईनमुळे कर्मचाऱ्यांना आपल्या करिअरच्या उत्तरार्धामध्ये आर्थिक नियोजन करणं अधिक सुकर होईल। तसेच जर एखादा कर्मचारी आपल्या वैयक्तिक कारणास्तव लवकर निवृत्ती घेण्याचं ठरवतो तरी त्याचे पेन्शन आणि इतर लाभ कायम राहतील। हे कर्मचाऱ्यांसाठी एक मोठं आश्वासन असणार आहे। ही माहिती केंद्र सरकारच्या कर्मचारी निवृत्ती वेतन आणि निवृत्तीधारक कल्याण विभाग यांनी प्रसिद्ध केलेल्या अधिकृत दस्तऐवजांवरतीच आधारित आहे। कोणताही अंतिम निर्णय घेण्यापूर्वी तुम्ही अधिकृत वेबसाईटला आणि विभागीय पत्रकाला तपासणं आवश्यक आहे। तर मग मित्रांनो, केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी ही खरंच खूप चांगली आनंदाची बातमी सरकारने दिलेली आहे। यावरती आपलं मत काय हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा। आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।